हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्या तुमचा बोर्डचा मॅथ्सचा पेपर असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप सोपा जाणारा आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अतिशय नावडतीचा असा हा सब्जेक्ट. तर बोर्डचे एक्झाम म्हटलं तर 10वी असो किंवा 12वी असो, अजिबात काळजी करायची नाही आहे. 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या एक्झाम्समध्ये नापास होणं अवघड असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे जास्त आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि बघूयात, आता आपण सिंहावलोकन करणार आहोत. सिंहावलोकन म्हणजे काय? तर सिंह 2 पावलं पुढे चालून पाठीमागे वळून पाहतो. आता तुमची बऱ्यापैकी तयारी झालेली असणार आहे. ज्यांची तयारी झालेली नाहीये, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नवीन कुठल्याही पार्टला हात लावायचा नाही. आता यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहेत, अ, बऱ्याचशा थेरम्स आहेत. बऱ्यापैकी आपण थेरम्सवरती फोकस करणार आहे. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा स्टडी करून मी बनवलेला आहे. आता बरेचसे जे काही क्वेश्चन्स आहेत ते रिपीटेडली तेच येतात. आता काही क्वेश्चन्स असे आहेत जे तुमच्याकडनं करायचे राहून गेले असतील, पण तुम्हाला येत असतील, तर हेच क्वेश्चन्स तुम्ही करू शकतात किंवा करायला घ्या असा मी सल्ला देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हा पूर्णपणे टॉपिक नवीन असेल, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक जर आपल्याला मी जो पुढे डिस्कस करणार आहे यापैकी जर टॉपिक आपल्याला नवीन अभ्यासायला घ्यायचा असेल तर तसं काही करू नका. जे काही गोष्ट आपल्याला आत्तापर्यंत क्लिअर झालेली आहे, ज्या गोष्टी आपल्याला येत आहेत, त्यांच्याच परफेक्शनच्या पाठीमागे लागा आणि त्यामधूनच तुम्हाला ते मार्क्स मिळायला हवेत. चला तर मग आपण एक एक करून सगळ्यात अगोदर म्हणजे जो महत्त्वाचा पार्ट आहे तो थेरम्सचा आहे. परंतु त्या अगोदर जे छोटे-छोटे सिंपल क्वेश्चन्स आहेत, की जे जसं मी आता म्हटलं, की तुम्हाला येत नसतील, तर ते त्यातले जे 1 किंवा 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत, ते आता पाहिलं तरी तुम्हाला ते सारखे आहेत. तर असे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता डेफिनेटली. त्यात काहीही असं अवघड नाहीये. अ, बरेचसे वेक्टर्स असतील किंवा लाईन एंड प्लेन आहे, यांचं वेटेज जास्त आहे, पण मग तो पूर्ण ऑप्शनला टाकून जमणार आहे का? तर नाही. त्यातले निवडक जे आपल्याला सिंपल आहेत, हा त्यातला एक पर्याय असू शकतो. तर आपण पाहूयात. वन बाय वन आपण पाहू नेमकं कुठले कोणत्या चॅप्टर्स मधले आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. तर ह्यातला पहा, दुसरा जो पार्ट आहे, इथे मी लिहिलंय सिंपल क्वेश्चन्स इक्वल टू फिक्स मार्क्स. हे जे फिक्स मार्क्स आहेत त्यांच्या पाठीमागे लागा. ठीक आहे. तर नवीन करण्यामध्ये आपण वेळ घालवणार नाहीये. त्यातला पहिला आता हा पार्ट पाहूयात, जो आहे मॅथमॅटिकल लॉजिक. या चॅप्टर मधले कुठलाही मार्क्स जाता कामा नये. यामधले जे काही मार्क्स आहेत ते हक्काचे मार्क्स मानायला हवेत तुम्ही. आणि यातले कोणते मार्क्स आहेत? मग पहिलं आहे, हे जे बेसिक आपल्याला इथे गोष्टी दिसत आहेत, ज्यामध्ये आहेत ट्रूथ टेबल. ठीक आहे. ज्यामध्ये ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला दिसतंय, एक मिनिट. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला इथे काही गोष्टी दिसत आहेत. थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर यामध्ये ट्रू अँड ट्रू किंवा ट्रू अँड फॉल्स, ऑन अँड मध्ये कंजक्शन मध्ये डिसजंक्शन असेल म्हणजे ऑर असेल, कंडिशनल असेल, बाय कंडिशनल असेल, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत. आणि यापैकी एकही मार्क्स आपला इथे जाता कामा नये. त्यामध्ये आपला ट्रूथ टेबल करण्यासाठी आपल्याला इथे महत्त्वाचं म्हणजे अँडचा पूर्ण टेबल आपल्याला यायला हवा, ऑरचा यायला हवा, कंडिशनल आणि बाय कंडिशनल. हे 4 जे आहेत ते महत्त्वाचे जे फंडामेंटल स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला येत असतील तर प्रॉब्लेम नाही. ट्रूथ टेबल आपल्याला येणार आहे. ट्रूथ टेबलमध्ये काय येतं मग? टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे. तर हे क्वेश्चन्स जवळजवळ 3 मार्कांपर्यंत येत असतात, की स्टेट वेदर द गिवन कंडिशन इज टॉटॉलॉजी, और स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी और कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 1 किंवा 2 मार्क्ससाठी हे आपण विसरता कामा नये. डीएल्स आहेत, नोट करून ठेवा डीएल्स. ठीक आहे. डीएल्स जे आहेत, डीएल्स आहेत. दुसरं आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स
आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे जे 3 स्टेटमेंट येतात आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करण्यासाठीचे जे काही 3 स्टेटमेंट आहेत, तर हे आपल्याला 2 मार्क्ससाठी येत असतात. हे फिक्स आपल्याला आलंच पाहिजे. ठीक आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू सांगण्यासाठी सुद्धा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन येत असतो. तर हे मार्क्स आपले हक्काचे आहेत आणि ते जाता कामा नये. आता जाऊयात दुसरा. आपला मॅथ्समध्ये सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे की पार्ट 1 आणि पार्ट 2 कंबाईन आहेत आणि कंबाईन आपल्याला पास व्हायचे. त्यामुळे फर्स्ट पार्टमधून जे जे महत्त्वाचे आहेत, त्या पहिलं म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक. आता दुसरीकडे येऊयात. मॅट्रायसिस. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जर तुम्हाला जे काही स्विचेस आहेत, स्विचेस बऱ्यापैकी स्टेटमेंट टू स्विच असं जर आपल्याला जर आलं तर ते बेस्ट आहे. स्टेटमेंट टू स्विच जर आपल्याला करता आलं तर ते परफेक्ट करून ठेवायचं आहे, व्यवस्थित करून ठेवायचं आहे. तेही 2 किंवा 3 मार्कला येण्याची शक्यता असते आणि आलेलं आहे यापूर्वी. ठीक आहे. जे काही अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स आहेत ते बऱ्याचशा लोकांना अवघड जातं. ज्यांनी केलेलं आहे त्यांना त्यांचा तो प्लस पॉईंट आहे आणि तिथे हक्काचा मार्क तिथे जाता कामा नये. चलो पुढे जाऊयात मॅट्रायसिसमध्ये. मॅट्रायसिसमध्ये पहिलं म्हणजे सुरुवात होते आपली मायनस अँड कोफॅक्टर्स पासून. तर मायनस आणि कोफॅक्टर्स परफेक्ट करता आपल्याला यायला हवेत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर मायनस काढून घ्यायचे. मायनस काढून घेतल्यानंतर एक सिंपल गोष्ट आहे की समजा हा A11 आहे, A12 आहे, A13 आहे, हे सगळे मायनस काढून झाल्यानंतर कोफॅक्टर्स आपण काढायला जातो. त्यावेळी मॅट्रिक्स ऑफ मायनर्सच जर तुम्ही बनवला आणि त्याचे जे काही हे पार्ट आहेत, कोणते आहेत, ठीक आहे, हे जे इथे आपल्याला एक स्क्वेअर दिसेल किंवा हा जो पार्ट आहे म्हणजे हा पोझिशन कोणता आहे 1 2, दॅट इज 2 + 1 3. म्हणजे जे जे ऑड पोझिशनवाले एलिमेंट्स आहेत हा 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 आणि हा, या ऑड पोझिशन्सवाल्या एलिमेंट्सला फक्त तुम्हाला निगेटिव्ह सायन्स द्यायचं आहे. कशामध्ये? तर मायनरचे जे काही एलिमेंट्स आलेत त्यांना फक्त मायनस साईन द्यायचं. तुमचा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार होतो. पण बोर्डमध्ये असं शॉर्टकट मेथड चालत नाही. तर मध्ये काही जागा सोडा आणि कोफॅक्टर खाली लिहा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तुमचा दिसायलाच हवा. तो AIJ जो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आहे तर तो दिसला तर तिथे मार्क्स मिळतो. तर तो अगोदर लिहा हवं तर, आणि त्यानंतर मग वरती जी जागा सोडलेली आहे तिथे तुम्ही A11 A12 असे कोफॅक्टर्स तुम्ही ती लिहू शकतात. काही लोक C11 C12 असं नोटेशन्स यूज करतात, तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर मग इन्व्हर्स जर फाइंड आउट करायला सांगितलेला असेल तर A इन्व्हर्सचा तुम्ही फॉर्म्युला लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर A ट्रान्सपोज आपल्याला जो लिहायचा आहे, A ट्रान्सपोज सर तो फॉर्म्युला असा दिसला पाहिजे आपल्याला, AIJ अँड इट्स ट्रान्सपोज. तर तो आपल्याला तो तिथे दिसला पाहिजे. ठीक आहे. तो सॉरी ॲडजॉइंट मॅट्रिक्स आहे हा. तर तो ॲडजॉइंट ऑफ A जो आहे तो तुमचा AIJ आणि त्याचा जो ट्रान्सपोज आहे तो तिथे दिसायला हवा. चलो, तर मग हा काढल्यानंतर पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे मॉड ऑफ A. मॉड ऑफ A काढून झाल्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. चेक वेदर द गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट, किंवा सिंग्युलॅरिटी, चेक द सिंग्युलॅरिटी ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल, नॉन सिंग्युलर असेल तर हे मॉड ऑफ A तुम्हाला त्या व्हॅल्यूवरून आपल्याला सांगता येतं आणि ती तुम्ही व्हॅल्यू चेक करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात अगोदर सिंग्युलॅरिटी चेक करणं. ठीक आहे. तर सिंग्युलॅरिटी चेक केल्यानंतर मग आपल्याला समजतं की मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे, इन्व्हर्टिबल नाही. ते स्टेट केल्यानंतर मग आपण पुढे प्रोसीड करायचं आहे. फायनली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्सकडे पुढे जाऊयात. मायनस आणि कोफॅक्टर्स हा महत्त्वाचा पार्ट झाल्यानंतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. लक्षात ठेवायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आलं तर येतं, अदरवाईज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन शक्यतो येत नाही एक्झामला. तर त्यामुळे त्याच्या जास्त आपण नादी लागायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपला गोंधळ उडतो आणि जास्तीत जास्त टाईम कन्झ्युमिंग हा पार्ट असल्यामुळं मॅट्रिक्स जर तिथे मेथड स्पेसिफाईड केलेली नसेल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनसाठी किंवा बाय मेथड ऑफ फॉर्म्युला मेथड असं जर काही तिथे मेन्शन केलेलं नसेल इन्व्हर्जन मेथडने, तर तुम्ही सरळ सरळ मायनस आणि कोफॅक्टर या मेथडने जायचं आहे आणि त्याने काढायचं आहे. ज्यांची कमांड आहे की ठीक आहे मला रो ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित जमतंय तर ते
रो ट्रान्सफॉर्मेशनने काढू शकतात. तर ज्यांचं कन्फ्युजन आहे की रो ट्रान्सफॉर्मेशनचं आन्सर चुकीचं येतं, तर चुकीचं येणारच नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, रो ट्रान्सफॉर्मेशन करताना आपल्याला इथे 1 बनवायचं आहे सगळ्यात अगोदर. त्याची एक प्रोसेस आहे. तर प्रोसेस कसं जायचं आपल्याला, इकडनं इकडं जायचं आहे, रो कॉलम वाईज वरून खाली जाताना आणि इकडून इकडे जाताना नेमकं काय करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे लेफ्ट साईडला हा जो 1 आहे तो सगळ्यात अगोदर बनवायचा आपल्याला. त्या व्यतिरिक्त कुठल्याही ऑपरेशनकडे लक्ष द्यायचं नाही. बाकी एलिमेंट्स काय होत आहेत त्यांचं होऊ द्यायचं. 1 0 आणि इथे 0 बनवून घ्यायचा. आता ह्या 0 पैकी कोणता 0 अगोदर बनवायचा, तर त्याची काही ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. तर पहिला 1 बनला पाहिजे, तरच तुम्हाला ते 2 0 बनवण्यासाठी त्या 1चा तिथे यूज होतो आणि सगळ्यात सिंपल ते होऊन जातं. चला पुढे. तो 1 झाल्यानंतर सेकंड कॉलममध्ये हा जो A22 वाला जो 1 आहे तो 1 अगोदर झाला पाहिजे आणि नंतर मग उरलेले 2 झिरोज कोणत्याही ऑर्डरने पहिला हा केला, नंतर किंवा काहींचे ऑपरेशन सोबत पण होतात, तर सोबत झालं तरी बेस्ट आहे. चलो, आणि लास्टला मग हा 1 बनवायचा आणि नंतर हे 2 झिरो आपल्याला बनवायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा जो क्रम आहे, हा जर तुम्ही स्टेप वाईज लक्षात ठेवलं तर तुमचं रो ट्रान्सफॉर्मेशनचं आन्सर कधीही चुकणार नाही. कारण एकट्या रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनवरती, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पण असंच असतं, जास्त वेगळं नाही. आलंच तर इथे 1 अगोदर बनवायचा आणि इकडे रो मधले हे 2 झिरो बनवायचे. नंतर इकडचा हा 1 बनवायचा, नंतर हे 2 झिरो आणि नंतर हा 1 आणि नंतर हे 2 झिरो. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की अगोदर 1 बनवायचा आणि नंतर त्याच्या यामधले जे 2 झिरो आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत. तर असं हे रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हे जर 2 मेथड तुमच्या पक्क्या झाल्या तर रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड या 2 मेथड तुमच्या परफेक्ट तुम्हाला येणारच आहेत. ठीक आहे. तर ह्या 2 मेथड व्यवस्थित करायच्या आहेत. रिडक्शन मेथड म्हणजेच रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड सारखीच आहे, फक्त इन्व्हर्जन मेथडमध्ये तुम्ही इन्व्हर्स अगोदर काढतात. मग तो कोणत्या मेथडने करतात तिथे काही बंधन नसतं. मग तुम्ही तिथे फॉर्म्युला मेथड पण यूज करू शकता. ए इन्व्हर्स इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, तिथे तुम्ही तो वापरू शकता. जाऊयात पुढे. ट्रिग्नोमेट्रिक जो काही आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, सगळ्यात महत्त्वाचा 1 मार्क क्वेश्चनचा पार्ट म्हणजे पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. सगळ्यात सिंपल आहे, व्यवस्थित समजावून घ्यायचं. केलेलं नसेल तर आत्ताही तुम्ही करू शकता. पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कन्व्हर्जनसाठी येत असतात 1 मार्कला. कधी कधी 2 मार्कलाही तो क्वेश्चन पडू शकतो, काही हरकत नाही. ठीक आहे. तर रिलेशन बिटवीन पोलार आणि कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट x इक्वल टू आर कॉस थिटा, y इक्वल टू आर साइन थिटा, हे सिम्पली रिलेशन आहे. तर त्यानंतरचा आहे साइन रूल, कोसाइन रूल. आता हे जो पार्ट आहे प्रोजेक्शन रूल, हा पूर्ण पार्ट प्रूफमध्ये येतो. तर यामध्ये जे काही प्रूफ्स आलेले आहेत ते पुढे आपण पाहणारच आहेत, त्यामुळे इथे वेळ घालवण्यात आपला अर्थ नाही. पुढे जाऊयात इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये इथे या टाईपचे क्वेश्चन्स आहेत की टॅन इन्व्हर्स ऑफ 1/3 प्लस साइन इन्व्हर्स ऑफ, किंवा टॅन इन्व्हर्स असू शकतं तिथे 3/4 इक्वल टू 1. हे जे प्रूफवाले, जे प्रूफ दॅटवाले क्वेश्चन्स आहेत, हा सर्रास हा क्वेश्चन बोर्डला विचारला जातोच. त्यामुळे याकडे जास्त गांभीर्यानं तुम्ही पाहायचं. या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते जर तुमचे झालेले नसतील तर ते व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. यानंतर जाऊयात नेक्स्ट पार्टकडे. एक मिनिट. पुढचा जो काही पार्ट आहे तो पुढचा आहे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन्स किंवा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, हे जे पार्ट्स आहेत. आता यामध्ये पण नेमकं काय करायचं, तर कंबाईन इक्वेशन किंवा फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन, असे 2 क्वेश्चन्स येतात. फाइंड सेपरेट इक्वेशन अँड कंबाईन इक्वेशन. तर सेपरेट इक्वेशनमध्ये जे काही आहे ax² प्लस bxy, तर त्यामध्ये जे काही इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला तिथे व्यवस्थित 1 किंवा 2 मार्कला ते क्वेश्चन्स आहेत, तर ते तुम्हाला ते करता येण्यासारखे आहेत, सोपे आहेत. तर कंबाईन इक्वेशन, फाइंड कंबाईन इक्वेशन ऑफ 2 इक्वेशन अँड फाइंड सेपरेट इक्वेशन्स, हे 2 महत्त्वाचे आहेत. आणि अँगल बिटवीन द लाईन्स हा जो पार्ट आहे हा काही यांच्यामध्ये थेरममध्ये पण आलेला आहे की प्रूव्हसाठी आलेला आहे. जर त्यासाठी नसेल आलेला
तर फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्ससाठी तो फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लर्न करून ठेवू शकता. ठीक आहे. तर इथे काही जास्त करण्यासारखं तिथे काही आपल्याकडे नाही आहे. पुढे वेक्टर्समध्ये, आता वेक्टर्स हा सगळ्यात मोठा वेटेजचा पार्ट आहे आणि तोच आपल्याला थोडासा भीतीचा पार्ट वाटतो, पण जास्त काही टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे. तर वेक्टर्स अँड देअर टाइप्स यामध्ये जास्त काही येत नाही. पुढे गेलं तर सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे. सेक्शन फॉर्म्युला पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आपण पाहूयात, ते डिस्कस करणार आहेत आपण, कारण वेक्टर्समध्ये सगळ्यात जास्त थेरम्स येतात आणि ते कंटिन्युअसली तेच आलेले आहेत की त्या 3 पैकी एक फिक्स येतच. ते बघूयात पुढे. त्यामुळे इथे जास्त वेळ आपण घालवणार नाही. जे रेग्युलर क्वेश्चन्स येतात, फाइंड युनिट वेक्टर अलॉंग दी गिवन वेक्टर, की फाइंड वेक्टर ऑफ 7 युनिट्स अलॉंग दी गिवन वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर, असं जर असेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं असतं की सिम्पली युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं. युनिट वेक्टरने त्या पर्टिक्युलर युनिट जे काय आपल्याला मॅग्निट्यूड दिली आहे त्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करायचं, आला आपला रिझल्टिंग वेक्टर. तर असे खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत 1-2 मार्क्सचे. तर व्यवस्थित जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालेली असेल तर हे करा, अदरवाईज त्याच्या मागे लागू नका. पुढे गेल्यानंतर मी काही थिअरम सांगतोय. तर सेक्शन फॉर्म्युलामध्ये जे काही इंटरनल डिव्हिजन आहे सेक्शन फॉर्म्युलामध्ये आहे, ते सेक्शन फॉर्म्युलामध्ये काय आहे तर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे, इंटरनल डिव्हिजन, आणि दुसरा आहे एक्सटर्नल डिव्हिजन. तर ह्या ज्या 2 पार्ट आहेत, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन, हे 2 पार्ट महत्त्वाचे आपल्याला तिथे करायचे आहेत. पुढे जाऊयात, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. तर डॉट प्रोडक्टमध्ये जास्त काही येत नाही, आलंच तर 1-2 मार्कला येऊ शकतं. पण क्रॉस प्रोडक्ट मात्र त्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ पॅरलेलोपिपेड किंवा असंच काहीतरी आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम असं काहीतरी आहे. तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित परफेक्टली ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण फॉर्म्युला बेस आहे. डॉट प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्टमध्ये आहे, आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये पण, म्हणजेच त्याला आपण बॉक्स प्रोडक्ट म्हणतो. तर त्यात पण थेरम आहे एक, आणि त्यावरती काही एक्झाम्पल्स पण आहेत. तर व्हॉल्यूम आहे, मे बी व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड. तर हे जे फॉर्म्युला आहेत ते तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. पुढे गेल्यानंतर मी सांगणार आहे. पुढे वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, हे लाईन अँड प्लेनमध्ये आहे. लाईन अँड प्लेन पण त्याचं वेटेज चांगला आहे, आणि बऱ्याचशा मुलांना वेक्टर्स समजलेले नसेल तर लाईन अँड प्लेन पण हार्ड गेलेला आहे. तर इथे काय महत्त्वाचं आहे तर वेक्टर इक्वेशन किंवा जे काही पुढचा कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन आहे, तर फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन हा जो पार्ट आहे तो बऱ्याच वेळा आलेला आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ गिवन लाईन, किंवा फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. 2 पॅरलल लाईन्स तुम्हाला तिथे दिलेले असतात, त्यांचं मधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी येतं. तर हे जे फॉर्म्स आहेत, आता पुढे इथे काही नॉर्मल फॉर्म वगैरे दिलेले आहेत, ते शक्यतो दिसलेले नाहीत आतापर्यंत, जास्त आलेले रेअरली येतात. तर हे जे महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्स आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स आहे, महत्त्वाचं काय आहे तर अँगल बिटवीन 2 प्लेन्स आहे, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन आहे. तर हा जो पार्ट आहे हा महत्त्वाचा आहे. जर केलेलं असेल तर ठीक आहे, नसेल केलेलं तर आता नवीन काही करू नका. चलो नेक्स्ट पार्टमध्ये जाऊयात. LPP, जसं मी सांगितलं मॅट्रायसेस आणि मॅथमॅटिकल लॉजिक हे जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत हक्काचे मार्क्स मिळवण्यासाठी, तर LPP देखील हक्काचे मार्क्स मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा पार्ट आहे. जर केलेलं नसेल तर एखादा छोटासा व्हिडिओ पाहून तो परफेक्ट करून घ्या, कोणाकडून तरी विचारून करवून घ्या. खूप सिंपल पार्ट आहे. आपण 10वीला जसे ग्राफ ड्रॉ केले होते तसाच ग्राफ ड्रॉ करायचा आहे, आणि जो काही LPP प्रॉब्लेम आहे त्यामध्ये लेस इक्वल जर आलेला असेल आणि आपल्याकडे जर समजा असा मी एक लाईन ड्रॉ केली तर त्या लाईनचा जो ओरिजिन पार्ट शेड करायचा आहे तर असं आपण शेडिंग करत असतो. फक्त लक्ष ठेवायचं आहे, क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करताना जास्त गोंधळ करायचा नाही आहे. सगळे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला पेन्सिलने मार्क करायचे आहेत. पॉईंट्स जिथे जिथे पॉईंट्स आहेत तिथे तिथे पॉईंट्स देणे, जिथे जिथे आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन ड्रॉ केलेलं आहे तर तिथे त्या पर्टिक्युलर इक्वेशन त्या लाईनचं इक्वेशन तिथे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याने लाईन डिस्टिंग्विश होतात. त्यानंतर जो रिजन आहे तुमचा, त्या रिजनला व्यवस्थित नावं देणे आणि तो व्यवस्थित शेड करणे. तो तुमचा रिजन जो आहे तो रिजन तुमचा तिथे व्यवस्थित हायलाईट झाला पाहिजे. आणि मग शेवटी टेबल फॉर्ममध्ये जर तुम्ही ते बनवलं तर ते जास्त इफेक्टिव्ह दिसतं, आणि फायनली तुम्हाला
मॅक्झिमाइज व्हॅल्यू असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू तिथे लिहायचे. कोणत्या व्हॅल्यूसाठी आहे तेही आपल्याला लिहायचं आहे, एक्स आणि वायसाठी. तर LPP मध्ये मार्क्स जाता कामा नयेत. हा पण टाइम कन्झ्युमिंग चॅप्टर आहे, परंतु हक्काचे मार्क्स तुम्हाला मिळतील असा हा पार्ट आहे, त्यामुळे जास्त इथे मार्क्स जातील असं काही करू नये. की ज्यांना अदर पार्ट्स अवघड जात आहेत तर त्यांच्यासाठी हा LPP बेस्ट आहे. पुढे जाऊयात. आता जातोय आपण सेकंड पार्टकडे. सेकंड पार्टमध्ये महत्त्वाचं काय आहे तर डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ज्यांची सगळ्यांना भीती वाटते. जास्त घाबरायची गरज नाही आहे मित्रांनो. डिफरन्शिएशनमध्ये काय आहे, डिफरन्शिएशनमध्ये जर तुमचं बेसिक व्यवस्थित झालेलं असेल, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, तरच तुम्हाला डिफरन्शिएशन पुढे गेल्यानंतर इंटिग्रेशन व्यवस्थित आलेलं असणार आहे. तर त्यात महत्त्वाचा पार्ट आहे चेन रूल. तर चेन रूल त्याच्यावरती पुढे गेल्यानंतर कंपोजिट फंक्शन असेल तर चेन रूल आपल्याला यूज करता येतो. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे डिफरन्शिएशनमध्ये आपल्याला जे करायचं आहे त्यामध्ये काय आहे तर वेगवेगळे पार्टचे जे काही फंक्शन आहे त्या फंक्शन्स, पॅरामेट्रिक फंक्शन्स असेल तर पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं आहे. पुढे गेल्यानंतर इनवर्स फंक्शनचं जे डेरिव्हेटिव्ह आहे तर इनवर्स फंक्शनवरती सुद्धा 1 किंवा 2 मार्कला हा क्वेश्चन येत असतो की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ गिवन फंक्शन. तर काय नाही, एक फंक्शन दिलेलं असेल, त्याचं जर इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर सिम्पली dy/dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. बस इथनं एवढंसं सिम्पल हा फॉर्म्युला आहे. जस्ट रेग्युलर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणे आणि त्याचा रेसिप्रोकल घेणे. दॅट इज सेकंड 1 किंवा 2 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन कोणता आहे, कसा आहे त्यावरून आपल्याला ते ठरवायचं आहे. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये साइन इनवर्स ऑफ एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि टॅन इनवर्स ऑफ एक्स हा जो पार्ट आहे, इथे पण काही करण्यासारखे क्वेश्चन्स आहेत, ते पुढे गेल्यानंतर पाहू. पण जर येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पुढे जाऊन पाहायचं ॲप्लिकेशन्स. आता ॲप्लिकेशन्स तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित येत असतील विद्यार्थ्यांना तर ॲप्लिकेशन्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सोपा पार्ट आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल. सगळ्यात महत्त्वाचं टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं असेल किंवा नॉर्मल फाइंड आउट करायचं असेल, आपल्याला एकच इक्वेशन आहे y - y1 = m × x - x1. आता कोणत्या पॉईंटला तो टँजंट किंवा नॉर्मल काढायला सांगितलंय तो पॉईंट x1 y1 दिलेला असतो. x1 आणि y1 ह्या दोन गोष्टी. राहिला फक्त m इज नथिंग बट द स्लोप ऑफ दॅट टँजंट. तर स्लोप जो काही आहे तो स्लोप कुठून काढत असतो आपण, द गिवन फंक्शन जे आहे त्या फंक्शन किंवा कर्व म्हटलेला असेल तर कर्व, त्या कर्वचं डिफरन्शिएशन घेतलं कोणत्या पॉईंटला तर अगोदर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. डेरिव्हेटिव्हमध्ये x1 y1 ह्या दोन व्हॅल्यूज पुट करायच्या आणि जी काही पर्टिक्युलर नंबरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते मिळेल आणि तो नंबरचा फॉर्म म्हणजेच कोण, m, स्लोप तो तुमचा असणार आहे. तर हा जो स्लोप आहे तो स्लोप तुम्हाला या इक्वेशनमध्ये टाकायचा आहे. इक्वेशन सॉल्व करता येत असेल तर चांगली गोष्ट, यायलाच हवं. आणि इक्वेशन जे काही येईल ते तुमचं टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट आलं. तर नॉर्मलचं इक्वेशन कसं काढायचं तर सिम्पली यावरून जो m मिळाला आहे तर त्याला फक्त -1/m या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. म्हणजेच काय, इक्वेशन ऑफ समजा नॉर्मल जे आहे m1 असेल, ठीक आहे, तर ते m1 जर असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट जर m असेल तर तुम्ही फक्त इथे समजा 2 आहे, m = 2 जर आलेला असेल तर -½ इज स्लोप ऑफ नॉर्मल. तर स्लोप ऑफ नॉर्मल तुम्हाला मिळाल्यानंतर परत तेच सेम इक्वेशन तुम्हाला यूज करायचं आहे. y - y1 = m × x - x1. इथे m' वापरलाय आपण, m1 सांगितलं. तर हे इक्वेशनमध्ये टाकून तुम्हाला 1-2 मार्क इथे फिक्स आहेत. त्यामुळे इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. रोल्स थेरम, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम हे जर व्यवस्थित समजलेले असतील तर ते पण सोपे आहेत. नसेल केलेले तर ते स्किप करा सध्यासाठी. पुढे जाऊयात इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन. यामध्ये सुद्धा जर तुम्ही मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल पाहिलं तर मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल थोडंसं तुम्हाला किचकट वाटेल, पण मेथड ऑफ सेकंड प्रिन्सिपल म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह वाली जी टेस्ट आहे ती जर तुम्ही तिथे मेन्शन नसेल की check whether the given function is increasing or decreasing by using that particular method, तर पर्टिक्युलर मेथड अगेन इथे मेन्शन केलेलं नसेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट तुम्ही सरळ सरळ यूज करायचे f डबल डॅश वाली.
तिथे तुम्हाला दोनच कंडिशन लक्षात ठेवा, एफ डबल डॅश ग्रेटर दॅन 0, एफ डबल डॅश लेस दॅन 0. या दोन कंडिशन आहेत. ॲटलिस्ट कंडिशन जरी लिहिल्या तरी तुम्हाला तिथे एखादा मार्क मिळू शकतो. तर नेक्स्ट आपण जाऊयात. आता ह्या ॲप्लिकेशन्समध्ये अजून एक छोटासा पार्ट राहिला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये, की व्हॉल्यूम ऑफ स्पियर, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तर हे जे फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर पहिल्यांदा dr बाय dt फाइंड आउट करणे, ds बाय dt फाइंड आउट करणे, विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल, विथ रिस्पेक्ट टू जे काही दिलेलं असेल, डिस्टन्स असेल, तर ते तुम्ही जर व्यवस्थित पाहिले, सॉल्व एक्झाम्पल्स जरी पाहिले तरी त्याच सेम पॅटर्नवरती क्वेश्चन्स येत असतात. ते तुम्हाला ते करता येणार आहेत. पुढे जाऊयात आपण इंटिग्रेशनमध्ये. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते दिसणारच आहे. तर डेफिनेट आणि इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इथे इंटिग्रेशनचे मी काही स्लाइड घेतलेले नाही आहे. तर इंटिग्रेशनच्या स्लाइडमध्ये काय आहे, तर इंटिग्रेशनचे भरपूर सारे पार्ट्स आहेत. ते जर आले तर तुम्हाला डेफिनेट इंटिग्रेशन येणार आहे. त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये काय आहे, तर सिम्पली यामध्ये देखील भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. आणि जे काही थिअरम आहेत, आता इथे समोर जे दिसत आहेत फंडामेंटल थिअरम, मी पुढे जे दाखवणार आहे त्यामध्ये हा जो थेरम आपल्याला प्रॉपर्टी 7 नंबरची जी प्रॉपर्टी दिसते ही सगळ्यात जास्त वेळा आलेली आहे, पुढे आपण पाहणारच आहेत. त्यानंतर ही एक प्रॉपर्टी आलेली आहे. तर ह्या दोन प्रॉपर्टीज जास्तीत जास्त वेळा बोर्डमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत प्रूफसाठी, विथ प्रूफ. तर त्याचं प्रूफ तुम्हाला ते करून ठेवलेलं नसेल तर ते करू शकता तुम्ही. आता नसेलच समजत तर आता रट्टा मार, दुसरा पर्याय आपल्याकडे सध्या राहिलेला नाही आहे. चलो, तर हे दोन आणि त्यांच्यासोबत अजून एखादा यातला जर तुम्ही गो थ्रू केलं तर हे पण जे प्रूफ्स आहेत हे पण सिम्पल आहेत, जास्त काही यामध्ये पण अवघड नाही आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण पुढे जाऊयात. डेफिनेट इंटिग्रेशनच्या पुढे आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. तर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा 1 आणि 2 मार्क्सचाच मी परत तेच 1-2 मार्क्सचे जास्तीत जास्त सांगतोय, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री हे दोन पार्ट महत्त्वाचे, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर हे जे आहेत ऑर्डर आणि डिग्री सांगण्यासाठी येतात. तर डिफरन्शियल इक्वेशन्स थोडेसे कन्फ्युजिंग पण दिलेले असतात, की दिसायला त्यांची ऑर्डर आणि डिग्री वेगळी दिसते, पण ते सॉल्व केल्यानंतर मात्र वेगळी येणार असते. त्यामुळे ते थोडंसं तो एक्सरसाइज छोटासा आहे. ते सगळे एक्झाम्पल्स तुम्ही पहा. मॅक्झिमम एक्झाम्पल्स हे बुकमधूनच येत असतात, त्यामुळं बुकमधलेच तुम्ही एक्झाम्पल, जास्त वेगळे बाहेरचं काही पाहायचं नाही आहे. चलो, आणि जनरल सोल्युशन पर्टिक्युलर सोल्युशन जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊयात. पुढे जर गेलं तर ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पण एरिया बाउंडेड बाय कर्व आहे. तर एरिया बाउंडेड बाय कर्व हा खूप सिम्पल पार्ट आहे. यामधले देखील तुम्ही जो काही पार्ट आहे तर ह्यातले मार्क्स तुम्ही जाता कामा नयेत. म्हणजे यामध्ये एरिया जर तुम्हाला पॅराबोला, हायपरबोला किंवा जे काही लाईन दिलेली असेल आणि इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस यांचाच फक्त तिथे यूज करायचा आहे. फक्त तो जो रिजन जो आहे A to B ह्या बाउंड्रीज तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायला तिथे महत्त्वाचा आहे. तर या बाउंड्रीज जर तुम्ही आयडेंटिफाय करायला शिकलात तर सगळ्यात सिम्पल आहे हा पार्ट. तर या बाउंड्रीज तुम्ही व्यवस्थित पहा. सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत, नसतील समजत तर सॉल्व एक्झाम्पल पहा. सॉल्व एक्झाम्पलमध्ये सगळ्यात सिम्पली हे एक्झाम्पल्स आहेत. हे इक्वेशन्स तुम्ही पाठ करून जा. पॅराबोला असेल, हायपरबोला असेल, ते परफेक्ट तेच इक्वेशन कशासाठी लागतात, तर इथे y इक्वल टू f(x) आपल्याला लागतो इंटिग्रेट करायला. तर इंटिग्रेट करण्यासाठी हा जो पार्ट आहे y इक्वल टू f(x) तो फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन्स पाहून जा. असा हा रिजन एखादा येतो, मग हा जो रिजन बाउंडेड आहे हा फाइंड आउट करायला येतो, किंवा कधी वर्टिकल रिजन येतो. तर हे जे रिजन्स आहेत ह्या दोन्ही पण केसमध्ये काय करायचं, हे दोन्ही पार्ट तुम्ही व्यवस्थित पाहिले तर हक्काचे मार्क्स इथे पण आपल्याला मिळण्यासारखे आहेत. पुढे जाऊयात. आहे PDF आणि CDF. ठीक आहे, तर यामध्ये कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन आहे आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन पण आहे, PDF आहे. तर हे जे दोन पार्ट आहेत, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आहे. तर सगळ्यात जास्त जे काही एक्झाम्पल येतं तर या टाईपचं एक्झाम्पल येतं. तर या टाईपचं एक्झाम्पल सगळ्यात सिम्पल आहे. या सगळ्यांची
ॲडिशन 1 येते आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ के 2 मार्क्सचं किंवा 1 मार्क्सचं क्वेश्चन, कधी कधी अजून एखादा सब क्वेश्चन असेल तर 3 मार्क्सलाही दिलेला असू शकतो. हे सिम्पल यामध्ये करू शकता तुम्ही. आणि पुढे आहे यामध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे रिलेशन बिटवीन दिस एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि NPQ. या तिघांमधले जे काही रिलेशन आहे, हे रिलेशन कधी कधी PQच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, त्या आपल्याला कधी फाइंड आउट करावं लागतात. तर हे जे सिम्पल आहेत हे तुम्ही करू शकतात. व्यवस्थित जर रीड केलं तर व्यवस्थित रीड केल्यानंतर हे पण सिम्पली समजून जाईल. हा काय नवीन पार्ट घेतल्यानंतर समजणार नाही असं नाही. चलो, तर स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स त्यामध्ये जास्त काही जर समजलेलं नसेल तर करण्याची गरज नाही. आता महत्त्वाच्या पार्टकडे आपण आलेलो आहोत. तर महत्त्वाचा पार्ट कोणता आहे, तर जर तुम्ही यामधले एखादं थेरम जर करून गेलात तर तुम्हाला फिक्स 3-4 असे मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे या थेरम्सकडे खूप गांभीर्यानं व्यवस्थित पाहायचं आहे. काही लोक म्हणतात हे थेरम्स आम्हाला समजतच नाही आहेत. समजत नाही आहेत तर रट्टा मार, शेवटचा ऑप्शन होता. ठीक आहे, जय माता दी. जय माता दी कशाला म्हणतात, तर पहिल्या एमसीक्यूजमध्ये तसं करू नका. 2 मार्कला एक MCQ आहे. ठीक आहे, कन्फर्म असेल तरच लिहा. आणि MCQ लिहिताना देखील मी सांगितलेलं, अजूनपर्यंत नाही सांगितलेलं पण विद्यार्थ्यांना सांगत असतो की ऑप्शन आणि त्याचं जे काही आन्सर आहे हे दोन्हीही गोष्टी लिहित चला. सोल्युशन लिहिण्यामध्ये, क्वेश्चन लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवू नका, लिहिण्याची गरज नसते. पुढे मार्क्स आपल्याला फक्त ऑप्शन आणि त्याचा आन्सर हे दोन्हीही लिहायचे आहेत. पुढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये इथून पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. 3-4 मार्क्स तुम्हाला सहज आणि फिक्स इथे तुमचे होणार आहेत. पुढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये काय काय केलंय पहा तुम्ही. एक्झाममध्ये काय येतं यानुसार मी हे सगळं सांगतोय. आत्तापर्यंत देखील तुम्हाला हे जर पाहिलेलं, आत्तापर्यंत जे दाखवलेले आहेत त्यामध्ये जे जे डिस्कस केले तेच महत्त्वाचा पार्ट आहे. तर पहिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स किंवा कोणकोणते थेरम्स आलेले आहेत, इथून पुढे सगळे आपण थेरम्स फक्त फोकस करणार आहोत. थेरम्समध्ये पहा, पहिला पार्ट आहे प्रूव्ह दॅट वाला. आता यामध्ये साइन रूल, कोसाइन रूल ट्रिग्नोमेट्रीमध्ये ते येत असतात, पण सगळ्यात जास्त पार्ट कोणता आलाय पहा, युजिंग साइन रूल प्रूव्ह कोसाइन रूल. हा खूप वेळा विचारला गेलेला आहे. खूप वेळा म्हणजे जास्त नाही तर हे जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी 2018 ते 25चा क्वेश्चन पेपरचा स्टडी करून आपण हे सगळे पाहिलेले आहेत. तर यामध्ये काय आहे, जुलै आणि मार्च अशा दोनही वेळा साइन रूल आणि कोसाइन रूलचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह युजिंग साइन रूल प्रूव्ह कोसाइन रूल हा तुमचा जो दिलेला आहे. ते काही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं नाही आहे, बुकमध्ये हे दिलेलं आहे. व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर हा थेरम व्यवस्थित येऊ शकतो, येण्याची शक्यता असते. ते जर नाही आलं तर बाकी थेरम्स आहेत यामधले जे सिंपल आहेत, तुम्ही जस्ट त्याच्याकडे गो थ्रू करू शकतात. ठीक आहे, तर आता पुढचा पार्ट पाहूयात. हे पाहून घ्या. यामध्ये जर एखादा थेरम केलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, केलेलं नसेल त्यातला जो सोपा वाटतोय तुम्हाला त्यापैकी 2 ते 3 थेरम सहज तुम्ही करून ठेवू शकता. जर ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या झालेल्या असतील तर. पुढे जाऊयात. तर यामध्येच पुढचा जे काही उरलेले 2 आहेत त्यातला हा जो a² इक्वल टू b² प्लस c² मायनस 2bc cos a, हे याच धर्तीवरचे प्रॉब्लेम्स आहेत. हे 2 पहा. तर या पॅटर्नमध्ये जर तुम्ही हे 2 केले तर तुम्हाला चांगला मार्क मिळू शकतो. तर पुढचं वेक्टर्स, जसं मी सांगितलं होतं की वेक्टर्समधून खूप सारे थेरम्स येतात. वेक्टर्समधून कोणकोणते थेरम येतात पहा. तर तुम्ही म्हणाल एवढ्या लेट आता आम्ही हे सगळं कसं करणार, तर आता करावं लागणार, काय सांगायची तर हे दुःख कुणाला सांगणार, आपल्यालाच करायचंय. पुढे काय येत आहे पहा. तर वेक्टर्समध्ये काय आहे, तर 3 मार्क्ससाठी हा जो रेशो आहे ABC आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ABC देन सच दॅट. आता हा जो आहे फाइंड द रेशो इन विच C डिवाइड्स AB, हा माझ्याकडनं क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन नाही, हा नाही आहे थेरम. तर थेरम कोणता येतो, तर हा क्वेश्चन तर येतोच. हा जो क्वेश्चन आहे तो तर इम्पॉर्टंट आहेच आहे, सिंपल आहे क्वेश्चन. इट इज ऑल्सो डिपेंड ऑन दिस सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला तुमचा इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजनसाठी करूनच ठेवा. हे दोन्ही जास्त काही अवघड नाही आहे.
फक्त एक डायग्राम तुमच्या लक्षात ठेवायची आहे, दोन डायग्राम, जे इंटरनलसाठी एक आहे, एक्सटर्नलसाठी एक आहे. काय करायचं आहे, फक्त 3 स्टेप लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला 3-3 मार्क फिक्स आहेत असं समजून जा. पुढे कोप्लॅनॅरिटीचे आणि लिनियर कॉम्बिनेशनच्या ज्या काही वेक्टर्सच्या जे महत्त्वाचे थेरम्स आहेत ते येत असतात. शक्यतो ते जर तुम्हाला समजलेले असतील तर करा, आत्ता करू नका. पुढे लिनियर कॉम्बिनेशनचं जे मी आत्ता म्हटलं तेच. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कराचमध्ये काय काय येतं, तर कराचमध्ये येतं हे जे तुम्हाला सांगितलं आता, सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजन, आणि दुसरं अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगुलर कॉन्करंट अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगुलर कॉन्करंट. या तिन्हींमधून एक तरी क्वेश्चन येतोच. ठीक आहे. आणि त्यासोबतच हा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, जस्ट हा बॉक्स प्रोडक्ट सहित हा 1/6 हा जो आहे तो प्रूफसाठी येतो, प्रूफसाठी पण येतो, किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा येतो. त्यामुळे त्याचे मार्क्स कुठेही तुमचे वाया जाणार नाहीत. तो जर लक्षात ठेवला हा फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला 1/6 आणि त्याचा जो काही बॉक्स प्रोडक्ट आहे तो बॉक्स प्रोडक्ट कसा करायचा आहे तो व्यवस्थित पहा. तुमचे 4 मार्क्स कुठेही जात नाहीत. का? तर हे 3 मार्कला आणि त्यासोबत एक प्रॉब्लेम येतो सॉल्व्ह करण्यासाठी, तर हे 3+1 असं हे 4 मार्क्स तुमचे फिक्स तिथे मिळत असतात. आणि हाही क्वेश्चन आलेला आहे, तो लास्ट इयर येऊन गेलेला आहे फेब्रुवारी 2025 मध्ये. पुढे लाईन अँड प्लेन मध्ये हे दोनच आहेत, हे दोन्ही परफेक्ट करून ठेवा, दोन्हीपैकी एक येतो. ठीक आहे. तर 25 ठेवा इकडे, 23, 24 आणि 25 असे सलग 3 वर्ष हा जो टॅन थिटा मी मगाशी सांगितला होता, फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्स, एकतर तुम्हाला हा फॉर्म्युला येईल डिराईव्ह करण्यासाठी, किंवा यावरती बेस एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येईल. ह्या दोन्हींपैकी एक तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं पाहिजे लाईन अँड प्लेन मध्ये. पाहूयात नेक्स्ट डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशन मध्ये सगळ्यात बेस्ट, आता तुम्हाला जे सांगितलंय त्यापैकी हे 3 जे थेरम आहेत हे मार्क करून ठेवा, एक तरी थेरम येणारच. काय सांगतोय, या तीनमधला एक तरी थेरम येणार आहे. आणि त्यापैकी सगळ्यात जे पेपर सेटर आहेत त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे शेवटचा जो थेरम मी आता दाखवतोय तो. काय थेरम आहे तो वेक्टर्स डिफरन्शिएशन मधला? तर dy/dx = dy/dt. जर दोन वेगवेगळे फंक्शन असतील, फंक्शन ऑफ t अँड फंक्शन ऑफ t, दीज आर दी 2 डिफरंट फंक्शन्स, तर हे आपल्याला तिथे महत्वाचे आहेत. आणि तो खूप वेळा विचारला आहे, 2018 पासून ते 25 पर्यंत प्रत्येक वेळी हा. 2025 मध्ये तर दोन्ही सेशनला विचारलेला आहे. त्यामुळे या सेशनला तो येईलच असं नाही, परंतु खूप फेवरेट असल्यामुळे तो आपण करून ठेवायला हवा, रिस्क नको. तर काय सांगता येतं, याच्या पाठोपाठ या दुसऱ्या थेरमचा नंबर लागू शकतो ॲज अ फेवरेट थेरम म्हणून. तर ह्या तिन्हींपैकी तीनही व्यवस्थित करून ठेवा, नसेल तर रट्टा मारा. आता शेवटचा पर्याय 2-3 वेळा लिहून काढा, तो येऊन जाईल तुम्हाला. आणि पहिली गोष्ट, जर एखादा थेरम आपल्याला सारखं करून, एखादा फॉर्म्युला सारखं करून जर लक्षात राहत नाही आणि तो इम्पॉर्टंट आहे, जसं की व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आहे, किंवा पुढचे हे टॅन थिटा आहे, तर त्यात जर कन्फ्युजन होत असेल तर सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, लिगल आहे, त्यात काय आपण कॉपी करतोय असं पार्ट नाहीये. पेपरमध्ये गेल्या आपल्याला जो पेपर मिळतो, तर त्यात पेन्सिलने तुम्ही क्वेश्चन जो काही आपल्याला आठवतंय ते पटकन तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. पेन्सिलने ते व्यवस्थित लिहा, तरीही कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून पेन्सिलने तुम्ही तो सेकंड लास्ट पेजवरती लिहून घेऊ शकता. ते काही तुम्ही कॉपी करत नाही आहात, तुम्ही तुमचं स्वतःचं तिथे मेमरी यूज करतायत फक्त. तर गेल्या तो रफली थोडासा छोट्या पार्टमध्ये जर तुम्ही लिहून ठेवला तर ते काही गैर नाही. ठीक आहे. नंतर तो तुम्हाला गडबडीत जो विसरून जाणार आहे तो आत्ताच व्यवस्थित लिहून ठेवला तर ही एक ट्रिक तुम्ही तिथे यूज करू शकता. पुढे इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत, जे मी आता मगाशीच दाखवले. तर इनडेफिनाइटमध्ये बरेचसे फॉर्म्युले जे इंटिग्रेशन सॉल्व्ह करून तुमच्या लक्षात राहिलेले आहेत, पण त्यातले काही प्रूफ करायला येतात. ते कोणकोणते आहेत? त्यातला पहिला आहे 1/√x² + a², आणि दुसरा आहे 1/√x² - a². हे 2 फॉर्म्युले शक्यतो येत असतात, किंवा हा एक खूप वेळा 2 वेळा आलेला आहे, हा पण 2 वेळा आलेला आहे. कोणता? u × v रूल, प्रोडक्ट रूल.
इंटिग्रेशन मधला. ठीक आहे, तर हा पण व्यवस्थित तुमचा केलेला असेल मॅक्झिमम लोकांनी, पण ज्यांनी केलेला नसेल तर हा करून ठेवा, येऊ शकतो येण्याची शक्यता आहे. कारण हे करायचं असेल तर तुम्हाला त्याचा बंच पूर्णपणे ते 1 बाय 1 सगळे थेरम्स एकदा डोळ्याखालून घालून करण्याची गरज पडेल. डेफिनेटमध्ये मी सांगितलं या तिन्हींपैकी एक येतोच, आणि त्यातले त्यात सगळ्यात आवडीचा पेपर सेटरच्या तर हा आहे. तर सगळ्यात आवडीचा जो काही तो पार्ट आहे तर तो इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे, तर हा पार्ट महत्वाचा आहे. हा थेरम करूनच ठेवा. आणि हा एक आहे. हे जे दोन आहेत या दोन्हींपैकी एक जरी केलं, हे 3 वरती जरी तुम्ही फोकस केलं तरी चालेल, आणि बाकी लाईकवाईज आहेत, सिमिलर आहेत प्रूफ, त्यामुळे जास्त त्यामध्ये अवघड काही नाही आहे. ठीक आहे, तर असे हे सगळे मी हे लिहिलेलं आहेत. आणि लास्ट म्हणजे बस एवढेच आहेत. हे थेरम सगळे आपण डिस्कस केलेले आहेत, ते व्यवस्थित करा. आणि सगळ्यात शेवटी काही पॉईंट्स जे काही पूर्ण ओव्हरऑल पेपरसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते पॉईंट्स मी तुम्हाला आता नोट करणार आहे. त्यातले पहिला म्हणजे पेपरला गेल्यानंतर तुम्ही जे काही क्वेश्चन्स लिहिता, प्रत्येक क्वेश्चन्सवरती तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असतंच, पण बरेचसे विद्यार्थी पेपर लिहिताना या चुका करत असतात. आता पेपर लिहिताना पहिली गोष्ट म्हणजे आपण जो पेपर लिहितोय कितीही कचाळ लिहिला तरी पण तुमचं जे आन्सर येतंय त्याला बॉक्स करा. म्हणजे जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतोय त्यावेळी त्याला आन्सर व्यवस्थित लवकर सापडेल, आणि आन्सर पॉइंट आउट झाला की पटपट आपल्याला मार्क्स पटपट मिळत जातात. हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जे काही MCQ आहे तर MCQ मी जसं सांगितलं की ऑप्शन सहित लिहा. ऑप्शन सहित जो काही आन्सर आहे ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे. पुढे गेल्यानंतर प्रत्येक सेक्शन जर वेगळ्या पानावरती सुरू केलं तर चांगली गोष्ट आहे, की सेक्शन सुरू झालेलं आहे हे एक्झामिनरला समजतं, आणि कुठल्या क्वेश्चनला कोणता मार्क द्यायचा. समजा 2 मार्कचा क्वेश्चन जर तुम्ही 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये मिक्स करून लिहिला आणि तिथे नंबरिंग व्यवस्थित केलेलं नसेल, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण तिथे नंबरिंग व्यवस्थित करत नाही. आपण आपले स्वतःचे नंबरिंग द्यायचे नाहीयेत, की सेक्शन C सुरू झाला मग तिथून लगेच आपण सुरुवात करतो की चला C मधला 1 क्वेश्चन 1, C मधला क्वेश्चन 2, C मधला क्वेश्चन 3. नाही, C मधले क्वेश्चन नंबर 24 किंवा काय असेल तिथून जर सुरू होणार असेल तर तिथून तोच नंबर द्यायचा आहे. क्वेश्चन 24 असेल तर क्वेश्चन 24च द्यायचा आहे. अन्यथा ते जर क्वेश्चन नंबर चुकून 2 दिला आणि तो जर 2 मार्कच्या क्वेश्चन सारखा दिसत असेल किंवा 1 मार्कच्या क्वेश्चन सारखा दिसत असेल तर तिथे तुम्हाला 1 मार्कच दिला गेला जाऊ शकतो बाय मिस्टेक. ठीक आहे, तर हे कन्फ्युजन तुम्ही टाळायचे. प्रत्येक सेक्शन जो आहे तो दुसरीकडे स्टार्ट करा, आणि जर क्वेश्चन एखादा राहिलेला असेल दुसऱ्या सेक्शनमध्ये तो जात असेल तर तिथे रेफर टू पेज नंबर, ते वरती पेज नंबर असतात आन्सर शीटच्या, तर ते पेज नंबरवरती तुम्हाला ते द्यायचे आहेत. आणि लास्ट महत्त्वाचं म्हणजे जो काही पूर्ण पेपर होतोय आपला तर तो कव्हर अप करण्यासाठी जो काही तुमचा टाइम आहे तो जास्त फास्ट हे करत चला. एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल, समजा ट्रिग्नोमेट्री किंवा मॅट्रायसिसमध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा LPP असेल, तर हे क्वेश्चन्स मागे ठेवा, हवं तर तेवढी जागा सोडा तिथे आणि मग त्या क्वेश्चन्सच्या मागे जा. पण ते परफेक्टली येत असतील तर जास्तही मागे ठेवू नका. दुसरे क्वेश्चन झाले जे महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला परफेक्टली येत आहेत ते सिक्युअर केल्यानंतर पटकन यांच्याकडे यायचे आणि व्यवस्थित ते सॉल्व्ह करायचे आहेत. ॲज ए रिस्पॉन्सिबल टीचर मी तुम्हाला कॉपी किंवा इतर कुणाचं पाहून लिहिणं या गोष्टींमध्ये पडण्यासाठी मी रिकमेंड करणार नाही. तर अशा कुठल्याही गोष्टींमध्ये पडू नका. बोर्ड एक्झाम जो पेपर आहे तो सेम आलेला आहे. जस्ट फक्त क्वेश्चन पेपर पहा, अजूनही शेवटच्या क्षणाला सांगतोय सेम प्रश्न आहेत, त्याच धड्यातले तेच प्रश्न तिथे आलेले आहेत. हे सगळे क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस सेट तुमचा जो काही एक्सरसाइज आहे त्या व्यतिरिक्त ते प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर अशा प्रकारे हे जे काही थेरम्स आहेत तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे, आणि जेवढे आपल्याला तुम्हाला हे करता येतील तेवढे करा. नवीनच्या मागे लागू नका. आणि उद्याच्या महत्त्वाच्या पेपरसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर लिहा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचं ध्येय समोर ठेवा. धन्यवाद.